येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. हिंदुत्ववादी सरकारच्या काळात महंतांना मंदिरासाठी करावा लागतोय संघर्ष. मंदिर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्य विक्रीला परवानगी. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जोर देत विजय मिळवला. परंतु या हिंदुत्ववादी सरकारच्या कार्यकाळातही मंदिरासाठी संघर्ष करावा लागतोय अशी टीका संत महंतांकडून होतीये. शहराच्या सातपूरमधील ITI सिग्नल जवळ असलेल्या पुरातन हनुमान मंदिराजवळ दारू विक्रीची परवानगी दिल्यानं वाद उफाळलाय. या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने फिनिक्स रेस्टॉरंट अँड बार आणि रेड विलेज लेबल रेस्टॉरंट आणि बार यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे मंदिर परिसरातच दारू व्यवसाय चालवल्याचा आरोप केला जातोय. सोमवारी नाशिकमधील नाईस हॉल येथे पत्रकार परिषद घेत संत महंतांनी आपली नाराजी व्यक्त केली. कोरोनाच्या काळामध्ये स्थापन केलं. पहिल्या प्रथम तर तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, कारण की तुम्ही एक असं माध्यम आहात की समाजापर्यंत, तळागाळापर्यंत हा पॉझिटिव्ह मेसेज तुम्ही पोहोचित करणार आहात. सर्वांना रामकृष्ण आणि जय श्रीराम. कोरोनाच्या काळामध्ये या मंदिराची स्थापना वगैरे नवीन केल्यात गेली, कारण की जुनं छोटंसं मंदिर होतं. सगळ्यांची इच्छा होती की हे मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे सण आहेत. त्याच्यात हनुमान जयंती ही विशेष आपल्याला प्रेरणा देणारा उत्सव आहे आणि हनुमंतराचा जन्म पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. तर सगळ्यांची इच्छा होती, नायक संकुलवाल्यांची, की श्रीराम शक्तीपीठ संस्थान ही खूप छान समाजामध्ये काम करत आहे. तर आपण जर त्यांच्याकडे जर हे सोपवलं तर ते अतिउत्तम चांगल्या प्रकारे करतील. आणि त्यांनी आमच्याकडे सोपवल्याच्या नंतर गुरुदेवांनी त्यांना चांगल्या प्रकारे गाईड्स केलं. शास्त्रोक्त पद्धतीनं, आपल्या हिंदू संस्कृती पद्धतीनं आपण त्याची स्थापना वगैरे सगळं केलं. आणि 5 वर्षकाळ तुम्हाला सगळ्यांना कोरोनाचा काळ कसा होता, कारण की त्याच्यामध्ये गर्दी करणं किंवा सगळ्यांनी एकत्र येणं, फारच सगळ्या गोष्टीची आचारसंहिता होती आणि ती आम्ही खूप चांगल्या प्रकारे पाळली. श्रीराम शक्तीपीठाचे सर्व साधक आणि सर्व साधू संत महंत सर्व आणि नायक संकुलचे पदाधिकारी सर्व आम्ही सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून तो साजरा केला. आणि जास्त संख्या नव्हती, कमी प्रमाणामध्ये. आणि मग सगळ्यांना असं वाटलं की गुरुदेव आता कोरोनाची, हनुमंतरायाच्या कृपेनं कोरोनाची महामारी पळून गेली आणि आता आपण चांगल्या प्रकारे याचा वर्धापन दिवस केला पाहिजे. आम्ही गेल्या 23 तारखेला आम्ही खूप सुंदर कार्यक्रम केला आणि मी मीडियाला दिलेलं पण होतं की, पण मला असं वाटतं त्याची प्रसिद्धी पाहिजे तशी झाली नाही आहे. तर आपण सगळ्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की ज्या देवतेला पूर्ण विश्व नमस्कार करतं, विश्व नमन करतं, तर त्याचं पावित्र्यता राखणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत मी जास्त एक्सप्लेन करणार नाही, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तर त्या गोष्टींचं जय श्रीराम, त्या गोष्टींचं पावित्र्यता राखली पाहिजे. आणि हनुमंतराय ही एक अद्भुत ऊर्जा देणारी, शक्ती देणारी, बलाची ही देवता आहे. आणि ह्या देवतेला मला असं वाटतं सूर्यचंद्र नमस्कार करतात. तर आपण सगळ्यांनी या देवतेचं कसं पावित्र्य राहील आणि आजूबाजूलाच्या काही गोष्टी आहेत की ज्याला बाधित करणार आहेत, बदनाम करणाऱ्या आहेत, तर त्या गोष्टी सगळ्या बंद झाल्या पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्याच कारणानं आजची पत्रकार परिषद घेतली. पहिले मंदिर छोटं होतं, परंतु आपल्याला माहिती की भक्तिभाव आपल्यामध्ये अंगी रुजल्यानंतर झालं पाहिजे मंदिर वगैरे. त्या पद्धतीने त्यांनी मंदिराची ती स्थापना केली. आणि स्थापना केल्यानंतर आता हे रोजचं आपण होतं ना, पूजापाठ, दैनंदिन जे काही कार्यक्रम आहे, वार्षिक सण उत्सव हे साजरे झाले पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांनी आमच्याकडे संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमातून हे तुम्ही टेक ओव्हर करा, म्हणजे तुमच्या ताब्यात घ्या. आणि त्याचं व्यवस्थापन असेल, मॅनेजमेंट असेल किंवा दैनंदिन पूजा अर्चा असेल, वार्षिक सण उत्सव असेल, हे तुमच्या श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमातून ते साजरे करत जा. आणि 2020 सालापासून आम्ही त्या गोष्टीला सुरुवात केली. तर आपल्याला माहिती कोरोना काळ होता, त्यामुळे जास्ती गाजावाजा आपल्याला करता येत नव्हता.
छोट्या प्रमाणात पूजा वगैरे व्हायची, वार्षिक सण उत्सव साजरे व्हायचे. परंतु आता गेल्या आपण 23 तारखेला मोठ्या प्रमाणात त्याचा वर्धापन दिन साजरा केला. त्यानिमित्ताने हनुमान याग घेऊन आपण त्याची प्रसिद्धी पण मीडियाला केली होती. तर तेव्हापासून आपण ते मंदिर सांभाळतोय आणि आजपर्यंत आहे. मग आपल्याला माहिती कायद्याचे जे काही चौकटीत आपल्याला काही गोष्टी सांगून दिलेल्या आहे, मांस मच्छी असेल किंवा बार असेल किंवा दारूचं दुकान वगैरे असेल, याला 75 मीटरचं काहीतरी या शासनानेच ठरवून दिलेलं आहे. त्यानंतर बरेच दिवस गेल्यानंतर लोकांची रिक्वायरमेंट होती की ॲम्युनिटीज प्लॉटवर व नाईसच्या सभासदांसाठी एक चांगला प्रोजेक्ट घ्या असं. मग ते आपण नाईसची बिल्डिंग काढून हा प्रोजेक्ट आपण चालू केला. चालू केल्यानंतर ह्या प्रोजेक्टचं पूर्ण बांधकाम जे आहे ते 2013-14 पूर्ण झालं. पूर्ण झाल्यानंतर मग आपल्याकडे जे मंदिर होतं नाईसच्या बिल्डिंगमध्ये आणि नाईस जे देखभाल करत होती, तर त्या हनुमान मंदिराचं मोठ्या प्रमाणावर आपण जीर्णोद्धार करून ते आपण केलं पाहिजे असं. आता नाईस पण इथे एक गाळेधारकच झाली, म्हणजे आम्ही इथे एक ऑफिस ठेवलं आणि बाकी सगळे वाटप केले. मग हा जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टच्या अंतर्गत आपण एक स्पेशल मंदिरासाठी प्रोव्हिजन केली होती जीर्णोद्धार करण्यासाठी. त्याप्रमाणे एक 5 वर्षापूर्वी आपण मग असा निर्णय घेतला की मंदिर एक तयार करायचं इथे आणि व्यवस्थित कोणीतरी देखभाल किंवा ते केलं पाहिजे. हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता असल्यानं सरकारनं त्वरित हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याची मागणी केली. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.